या पद्धतीनं मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आलेला आहे, आंदोलन सुरू आहे. काय म्हणाल, आपली काय भूमिका आहे? आज जे आपली बैठक झाली त्याच्यामध्ये काय भूमिका निघाली? अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक बैठक होती AGM, आणि त्याच्यामध्ये विविध विषय होते. आरक्षण होतं, इतर विषय होते, घटनाबदल होता, आणि मुख्य म्हणजे अखिल भारतीय मराठा महासंघाला 2025ला 125 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सवी आमचं चालू आहे. त्या निमित्ताने आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांचं काम काय, पुढची कशी तयारी करायची याची सगळी इत्थंभूत माहिती दिली. आता आरक्षण हा एकदम ऐरणीवरचा मुद्दा आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे की जरांगेचं आंदोलन आहे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही, कारण त्यावेळचे घेतलेले निर्णय चुकीचे आहेत. आणि तसं जरी असलं तरी ते निर्णय सुधारण्याची क्षमता किंवा मानसिकता कुठच्याही राजकीय पक्षात नाही आहे. आज भाजप आहे, उद्या दुसरं कोण आलं तरी तेही त्या विषयाला हात घालणार नाही, कारण शेवटी राजकारण आहे. म्हणून मराठा महासंघाचे अध्यक्ष कैलासवासी आणि अप्पासाहेब पवार यांनी पहिल्यापासून भूमिका घेतली, क्रांती मोर्चे निघाले तिथपासून, की तुम्ही मर्यादा वाढवा 50% आरक्षणाची, आणि मराठ्यांना किंवा इतर जे वंचित समाज आहे त्यांना आरक्षण द्या. आज पटेल आहे, जाट आहे, वणियार आहे, कुर्मी आहे, राजपूत आहे, 9 राज्यामध्ये आज आरक्षणासाठी समाज वंचित आहे. तुम्ही एकदा का मर्यादा वाढवली तर तुम्हाला सगळ्याच प्रश्न सुटेल, आणि आम्ही त्याच्यासाठी आहोत. आणि दुसरी मराठा महासंघाची भावना अशी आहे, आम्ही म्हणतो मोठा भाऊ मराठा म्हणून, मग ज्या लहान भावाला चुकीचं का होईना त्याच्या ताटात जे टाकलेलं आहे ते परत कसं काढून घ्यायचं हे माझ्यासारख्याला किंवा मराठा महासंघाच्या ध्येय धोरणात बसत नाही. म्हणून आम्ही 50% मर्यादा वाढवा अशी आमची मागणी आहे, आणि तसं प्रॉमिस देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीच्या अगोदर आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून जी काही आमची छोटी मोठी खारीची ताकद होती ती आम्ही ह्या निवडणुकीमध्ये भाजपच्या पाठीशी उभी केली. या अनुषंगाने तुमचा मनोज जरांगे यांच्या मागण्यांना पाठिंबा आहे की नाही? 100% पाठिंबा आहे, नुसता नाही 100%. ते जेव्हा जेव्हा मुंबईत येतात तेव्हा त्यांचा पाहुणचार हा माझ्या कार्यालयात मराठा महासंघाच्या ऑफिसमध्ये होतो. आम्ही सगळं त्यांचं करतो. 150-200 कार्यकर्ते येतात ते, पण विरोध नाही का? माझं असं म्हणणं आहे की 50%ची मर्यादा जर वाढवली तर सगळाच प्रश्न सुटेल. म्हणून तुमच्या माध्यमातून जरांगे भाऊन आम्हाला असंच सांगायचं आहे, आणि त्या भुजबळांना पण, आणि त्या हाके बसलेत त्यांनाही, अरे इथे काय रडता? जो प्रश्न इथे सुटणारच नाही. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करताय तुम्ही, कारण हा प्रश्न शासनाच्या हातात नाही, हातात आहे, पण एवढा मोठा बहुजन समाज किंवा OBC समाज कोण डोक्यावर घेईल? आधी त्यांची पडझड झाले, त्याच्यात ते आरक्षण गेलं तर हे शापच घरी बसतील. ती डेअरिंग कोण करणार नाही. म्हणून भुजबळ, जरांगे, हाके, मी आणि सगळे राजकीय पक्षाचे नेते जे प्रमुख आहेत, म्हणजे अजितदादा आहेत, एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र आहेत, सगळ्यांनी मिळून पंतप्रधानांना साकडं घाला. एका दिवसात आता अधिवेशन सुरूच होतं आहे, एक ठराव घेतला. इथे घटना बदल करण्याची काही गरज नाही, कारण घटनेत ती प्रोव्हिजनच नाही. फक्त एक अधिवेशन म्हणजे अधिवेशनामध्ये ठराव पारित करायचा आहे, तो राष्ट्रपतींकडे काढायचा आहे. राष्ट्रपतीमधून आला की त्याचा एक अध्यादेश काढायचा आहे. 50%ची मर्यादा 75% वाढवली तर देशातल्या सगळ्या वंचितांना आरक्षण मिळेल. पण काही स्वार्थी राजकारण्यांना तो नको आहे, आणि म्हणून आमच्यात भांडण लावण्याचं हे कारण चाललं. पण आम्ही भडकणार नाही. मला छगन भुजबळांना किंवा इतरांना सांगायचं आहे, आम्ही वडेट्टीवारांनी काल एवढे अश्रू ढाळले. अरे आमचे 200 मैत झाले गेल्या 5 वर्षामध्ये, केवळ आरक्षणासाठी त्यांनी आत्महत्या केल्या. तेव्हा हरामखोर कुठचा OBCवाला 2 अश्रू ढाळायला आला नाही, आणि 8 दिवस झाले तो उपोषणाला बसला आहे. ते काय अत्तर टाकून आला होता की काय वडेट्टीवार, असा मला त्याला प्रश्न विचारायचा आहे. आणि काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाला सांगायचं आहे, याची ताबडतोब हकलपट्टी करा, नाही तर येत्या इलेक्शनमध्ये समस्त मराठा समाज हा काँग्रेसच्या विरोधात मतदान करेल. भुजबळांबद्दल तुमच्या भाषणामध्ये द्वेष निर्माण होताना भुजबळांबद्दल द्वेष निर्माण होण्याचं कारण, भुजबळांना मराठा म्हणजे मोठं करण्यात शिवसेनेचा बॅनर होता, पण त्या बॅनरच्या खाली 90% मराठे होते, आणि त्या मराठ्यांच्या विरोधात आज ते बोलत आहेत. म्हणून आमचा राग आहे, बाकी वैयक्तिक काहीच नाही. त्यांना मोठं करण्यासाठी कित्येक मुलं आज त्यातले आहेत, अंगावर केसेस घेतल्यात. काय ते फेटा बांधून जायचे बेळगावला, संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, पण तिथे 300 मराठे अडकून पडले होते. तेव्हा भुजबळ कुठे गेले होते? अहो मी साक्षीदार आहे, मी अभ्यासक ना म्हणजे मोठा राजकारणी नाही, पण गेल्या 50 वर्षातला
या राजकारणातला एक साक्षीदार आहे. तारीख आठवणार नाही पण प्रसंग नेमका सांगेन. जरांगेंनी असं म्हटलं आहे की ओबीसीच्या आरक्षणातून संपूर्ण मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. याला आपलं समर्थन आहे का? हे बघा, हा मोठा गंभीर विषय आहे. काय सगळ्या पक्षांना कुणाला मुस्लिम हवेत, कुणाला नको आहेत, मला त्याच्यात जायचं नाही. पण या देशातल्या ज्या घटना आहे बाबासाहेबांनी लिहिले तिला सगळ्यांना समान हक्क दिला आहे ना. मग घटनेत जर दिला असेल तर त्यांना द्यायला अडचण काय, असा माझा साधा प्रश्न आहे. आणि दुसरं एक सांगतो, मगाशी अर्धवट बोललो, ह्या देशामध्ये 2 राज्यकर्ते समाज झाले, एक मुसलमान दुसरा मराठा. तर तिथेसुद्धा प्रत्येकाला राजावं असं वाटतं. त्यांनी तर बापाला का म्हणजे बापाला कापून राजे झालेत. आपल्याकडे तर तसं नाही, आपल्याकडे संस्कार होते म्हणून आपण त्या थराला गेलो नाही. पण घटनेप्रमाणे त्यांना जर मिळत असेल तर मध्ये मी फडणवीस आमचा एक मिटिंग झाली जॉईंटली प्रेस कॉन्फरन्स, तेव्हा मी सांगितलं घटनेतले जे कायदे आहेत ना ते मुसलमान समाजाला लागू करा ना, ते त्यांना मानायलाच पाहिजेत. नसतील मानायचे तर जा कुठेही काय. पण त्यांना काही वर्षी लाडावून ठेवलेलं आहे काय, त्यांची शर्यत. त्यामुळं ते थोडं जास्तच होतं आहे. पण ते आत्ता 75 वर्षांनी तुमच्या जर लक्षात आलं तर हा जुना रोग आहे, तो काढणं तेवढं सोपं नाही. आणि काढायचं असेल तर घटनेच्या चौकटीत राहून काढा. त्यांना पण द्या अधिकार, तुला हा अधिकार देतोय, तुला या घटनेप्रमाणे वागावं लागेल. पण हे पण द्यायचं नाही आणि ते पण बोलायचं, हे माणुसकीला धरून नाही. अशी बोलता तुम्ही स्पष्ट केलं की तुमच्या समाजाचा संपूर्ण जो सपोर्ट आहे तो भाजपला असणार आहे. तेच आता सांगितलं ना, आम्हाला 50% आरक्षणची मर्यादा वाढवून आम्हाला आरक्षण पाहिजे. ते आरक्षण इथे मिळू शकतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.